चला तर मंडळी, दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण अर्धा किलो मैद्याची तिखट जिरा शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होते. त्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचे. ह्या कपाने म्हणला तर 3 कप मैदा भरून आहे. त्यानंतर 2 चमचे यामध्ये अख्खे जिरे घालायचे आहेत. हातावर छान असं चोळून घालायचे. 1 चमचा ओवा घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे. 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि अगदी चिमूटभर हळद घालायचे. संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचे. पाव कप इथे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण पिठाला हे तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित असं लागायला हवं. सगळ्या शेवटी याची मूठ बांधून पाहायची. मूठ बांधली गेली की समजायचं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ इथे आपल्याला घट्टच मळायचे, अजिबात सैलसर करू नका, नाहीतर पोळी लाटताना खूप अवघड जाते आणि शंकरपाळीला शेपसुद्धा देता येणार नाही. तिथे मी घट्टसर पीठ मळून घेतलं. 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवलं. परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि एक मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याची आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. तिथे मी पोळपाटावर मोठी पोळी लाटली जाणार नाही, त्यासाठी किचन ओट्यावरच एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. साधारण चपातीपेक्षाही थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर कटरच्या सहाय्याने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं क्रॉस कटिंग करून घ्यायचं म्हणजे याला शेप छान येतो. तर इथे मी संपूर्ण पिठाचे छान अशी शंकरपाळी करून घेतलेली आहे. आता ही शंकरपाळी आपल्याला उलटणीच्या सहाय्याने छान असं मोकळी सुटसुटीत करून घ्यायचे. त्यानंतर संपूर्ण शंकरपाळी एका झारीवर काढून घ्यायचं म्हणजे तेलात सोडायला अगदी सोपं जातं. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. मध्यम गरम तेल करायचं आणि त्यामध्ये हे संपूर्ण शंकरपाळी सोडून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरच छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची. तर इथे पहा, इथे आपली शंकरपाळी जी आहे ते छान अशी खुसखुशीत तळून झालेली आहे. हलका सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा करून घेऊया. तर इथे मी संपूर्ण शंकरपाळी तयार करून घेतलेली आहेत. अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी ही तिखट जिरा शंकरपाळी बनवून तयार होते. ह्यासारख्या आणखी नवनवीन दिवाळी फराळाच्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, जाऊन नक्की चेक करा आणि ह्या दिवाळीला ही जिरा शंकरपाळी सुद्धा ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.